नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आधुनिक महाराष्ट्राचा समग्र इतिहास कंप्लीट बुक रिव्ह्यू आपण इथं पाठीमागच्या सेशन मध्ये दिला होता। येणाऱ्या तुमच्या सगळ्याच परीक्षांना विचारात घेता महाराष्ट्राचा इतिहास विशेषतः आपण अभ्यासला पाहिजे आणि या पुस्तकातून काही टॉपिक्स आपण इथे कव्हर करून घेत आहोत। बाकीचे टॉपिक तुम्ही पुस्तक परचेस करून कंटिन्यू करून घ्या, ठीक आहे। ओके, क्लिअर। तर आपण याच्यापूर्वी पाहिले की पुस्तक तुम्ही ऑफिशियल वेबसाईट वरून मागवू शकता। डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला पुस्तकाची लिंक मिळून जाईल। जर तुम्ही पुण्यात असाल तर केसागर बुक हाऊसला तुम्ही भेट देऊन पुस्तक परचेस करू शकता किंवा तुमच्या सिटीमध्ये जर नामवंत पुस्तकाची शॉप असतील, दुकानं असतील तर तिथे पण तुम्हाला पुस्तक मिळून जाईल, ठीक आहे। ओके, चला। तर याच्यामध्ये तुम्हाला इंडेक्स जशी आपण बघितली होती तसं पहिला टॉपिक जो आहे तो पहिला टॉपिक आपण थोडक्यात इथं अभ्यासणार आहेत, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल की जेव्हा तुम्ही पुस्तक घ्याल तेव्हा तुम्हाला पुस्तक कशा पद्धतीने अभ्यासायचं आहे, ठीक आहे। ओके, तर अशा पद्धतीने खूप छान असं पुस्तक डिझाईन करून तुम्हाला इथं दिलेलं आहे। तर पहिला टॉपिक आहे 19व्या शतकारंभीचा महाराष्ट्र। लक्षात घ्या, पुस्तक कसं अभ्यासलं पाहिजे, तुमचं रीडिंग कसं पाहिजे, कोणते पॉइंट तुम्ही हायलाइट केले पाहिजे हे तुम्हाला इथे समजलं पाहिजे। लक्षात आलं, क्लिअर। कधी कधी काय होतं, जे पुस्तक आपल्या जवळ असतं ना तिथूनच आयोगाने प्रश्न विचारलेला असतो, पण हे आपल्याला कधी कळतं, एक्झाम झाल्यानंतर कळतं। लक्षात घ्या, मग आपल्याला वाटतं अरे हे पुस्तक माझ्याजवळ होतं पण मी तेवढं प्रॉपर वाचलंच नाही। ओके, म्हणून पहिली गोष्ट तर टॉपिकचं टायटल व्यवस्थित वाचा, ठीक आहे। इथं मी तुम्हाला काही बारकावे सांगते जे तुम्हाला खूप जास्त उपयोगी पडतील। जमलं तर तुमची जी नोटबुक असेल ना त्या नोटबुक मध्ये पुस्तकाचं टायटल सांगून सब पॉइंट सगळे लिहून घ्या। जेव्हा सब पॉइंटची लिंक लागेल ना तुम्हाला, फॉर एक्झाम्पल बघा की तुमची नोटबुक आहे, या नोटबुक मध्ये तुम्ही लिहिलंय, तुम्ही टॉपिकचं नाव लिहिलंय, ठीक आहे। पहिला टॉपिकचं नाव लिहिलंय, बरोबर। आणि त्याच्यानंतर तुम्ही लिहायला चालू केलं की या पुस्तकामध्ये काय आहे बाबा, सुरुवातीला तुम्हाला महाराष्ट्राची प्राथमिक माहिती दिली, बरोबर। तर इथं तुम्ही डॅश करून घ्या की महाराष्ट्राची प्राथमिक माहिती मला आधी कंप्लीट करायची आहे। त्याच्यानंतर पुढचा सब पॉइंट तुम्ही लिहा। होतं काय माहिती का, यानं एक लिंक लागून जाते, नाहीतर काय होतं विद्यार्थी पुस्तकाची सुरुवात तर खूप चांगली करतात, त्याच्यानंतर टॉपिकचं नाव फक्त लक्षात राहतं, सब पॉइंट लक्षात राहत नाहीत। जेव्हा सब पॉइंट लक्षात राहत नाही तेव्हा टॉपिकला लिंक लागत नाही। लक्षात घ्या, ही गोष्ट खूप जास्त महत्वाची आहे। सेशन बघितल्यानंतर जर तुम्हाला हा मुद्दा पटला असेल तर कमेंट करायला विसरू नका, आणि कोणताही विषय असू द्या त्या विषयामध्ये तुम्ही असंच करा, टॉपिकचं नाव लिहा आणि आधी सगळे सब पॉइंट लिहून काढा। त्याच्यानंतर जसं जसं सब पॉइंट तुम्ही कंप्लीट करत जाल ना त्याला तुम्ही टिक मार्क करत चला, ओके। तिथून एक तुम्हाला लिंक लागून जाईल, ठीक आहे। ओके, तर इथे आपला हा जो टॉपिक आहे 19व्या शतकाच्या सुरुवातीचा महाराष्ट्र, ठीक आहे। आता याच्यामधून क्वेश्चन कसे बनवू शकतात आणि पुस्तक कशा पद्धतीनं इथं अभ्यासायचं बघा। इथं तुम्हाला प्राथमिक माहिती दिली आहे, महाराष्ट्र प्राथमिक माहिती, महाराष्ट्र राज्याची निर्मिती। आता लक्षात घ्या, महाराष्ट्र हे भारताच्या संघराज्यातील एक प्रमुख घटक राज्य होतं, हे आपल्याला माहितीये। महाराष्ट्राची स्थापना दिनांक पण आपल्याला माहितीये, बरोबर। हे तर एक्झाम मध्ये विचारणार नाहीत, बरोबर। या राज्यामध्ये कोकणासह पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा या सगळ्या मराठी भाषिक प्रदेशांचा समावेश करण्यात आलेला आहे। इथपर्यंत आपल्याला सगळं माहितीये। भौगोलिक स्थान जे असेल, भौगोलिक स्थानावरती तुम्हाला जिओग्राफी सेक्शन मध्ये क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, जसं की तुम्हाला महाराष्ट्राचे प्रादेशिक विस्तार विचारला जाऊ शकतो। व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, हे तुम्ही करा। जरी हिस्ट्रीमध्ये तुम्हाला नाही विचारलं प्रादेशिक विस्तार, अक्षांश, रेखांश वगैरे, तर हे तुम्हाला जिओग्राफी मध्ये विचारलं जाऊ शकतं, ठीक आहे। जिओग्राफी मध्ये 100% तुम्हाला विचारलं जाऊ शकतं। महाराष्ट्र भारताच्या पश्चिम किनारपट्टीला आहे, अरबी समुद्र किनारा, दादरा नगर हवेली, दीव दमण असेल। महाराष्ट्राच्या पूर्वेला कोणती राज्य आहेत, पश्चिमेला कोणतं राज्य आहे, वगैरे वगैरे। हे जे सगळं आहे ही बेसिक इन्फॉर्मेशन आहे, ही तुम्हाला जिओग्राफी मध्ये सुद्धा विचारली जाऊ शकते, पण इतिहासाच्या पुस्तकामध्ये तुम्हाला इतकी सुंदर इन्फॉर्मेशन दिलेली आहे, लक्षात घ्या, ठीक आहे। तर इथपर्यंत काही क्वेश्चन तुम्हाला विचारायला चान्सेस नाहीयेत। त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर इथं तुम्हाला क्षेत्रफळ आणि लोकसंख्या हाही पार्ट तुम्हाला कुठे विचारला जातो, जिओग्राफी मध्ये विचारला जातो। क्षेत्रफळ किती आहे,
मग भारतामध्ये जेवढी राज्य आहेत त्यापैकी किती टक्के क्षेत्रफळ महाराष्ट्राच्या वाटेला आलेले आहे, बरोबर. ओके, क्लिअर. तर इथपर्यंत सगळा भाग तुमचा जिओग्राफीमध्ये इन्क्लूड होतो, पण इथे तुम्हाला इंट्रो मध्ये दिलेला आहे. आता इथून पुढचा जो भाग आहे तो आपल्या एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो, जसं की महान व वैभवशाली ऐतिहासिक परंपरा. महान आणि वैभवशाली ऐतिहासिक परंपरा. इथं तुम्हाला महाराष्ट्राला अतिशय महान आणि वैभवशाली ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. महाराष्ट्रातील लोकांना आपल्या वैभवशाली ऐतिहासिक परंपरेचा नेहमीच अभिमान वाटत आलेला आहे. महाराष्ट्रातील लोक अगदी प्राचीन काळापासून त्यांचं स्वातंत्र्यप्रेम, स्वाभिमान, पराक्रम या गुण वैशिष्ट्यांबद्दल प्रसिद्ध आहेत. इतिहासामध्ये जागोजागी त्यांच्या गुणांचा उल्लेख आहे. तर आपल्या महाराष्ट्राबद्दल काही गोष्टी इथे तुम्हाला दिलेल्या आहेत. ठीक आहे. महाराष्ट्रातील अश्मयुगीन संस्कृती. आता इथून थोडस तुमचे क्वेश्चन बनवू शकतात. महाराष्ट्रातील अश्मयुगीन संस्कृती, कारण का याच्यावरती तुम्हाला राज्यसेवा पूर्व परीक्षेला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. जे अलीकडे संशोधन होत आहे, या अलीकडील संशोधनावरून महाराष्ट्राच्या प्रदेशामध्ये अश्मयुगात ही मानवी वस्ती असल्याचे पुरावे इथं उपलब्ध झालेले आपल्याला दिसून येतात. ठीक आहे. ओके, क्लिअर. लक्षात ठेवा. मग याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन काय विचारला जातो, तुम्हाला इथं अश्मयुगकालीन दगडांची हत्यारं आणि इतर अवशेष कुठं सापडलेले आहेत, कोणत्या नदीच्या काठी सापडलेले आहेत, हा तुमचा पहिला क्वेश्चन. ठीक आहे. बघा, पुस्तक अतिशय सुंदर पद्धतीने तुम्ही कंप्लीट करू शकता. इथं क्वेश्चन म्हणून तुम्ही लिहा. जेव्हा पुस्तक तुम्ही घ्याल हार्ड कॉपी, तेव्हा तुम्ही असं तिथं हायलाइट करू शकता की इथं गोदावरी, कृष्णा, भीमा, प्रवरा, तापी, मुळा, मुठा, मांजरा. आता हे वाचताना खूप सोपं वाटतं, पण एक्झाम मध्ये ऑप्शन मध्ये जर तुम्हाला हे दिलं जाईल की महाराष्ट्रामध्ये अश्मयुगीन काळामध्ये कोणत्या नद्यांच्या काठी दगडी हत्यारे आणि इतर अवशेष मिळून आलेले आहेत, ठीक आहे, किंवा सापडले आहेत, तर तुम्हाला हे कन्फ्युज होऊ शकतं. गोदावरी, मांजरा, मुळा, मुठा, तापी आणि प्रवरा. तर नद्यांची नावं तुम्ही इथे व्यवस्थित लक्षात ठेवा. आता याच्यावरून प्राचीन अश्मयुग आणि नवाश्मयुग, ठीक आहे, हा जो कालखंड होता, म्हणजे तुमचा अभ्यासाचा पॉइंट इथूनच आहे. प्राचीन कालखंड आणि नवाश्मयुग, इथून तुम्हाला क्वेश्चन बनले जाऊ शकतात. ठीक आहे. तर या कालखंडामध्ये महाराष्ट्राच्या निरनिराळ्या प्रदेशामध्ये मानव वस्ती करून राहिला होता असा निष्कर्ष काढता येतो, परंतु वास्तव्याचा कालखंड निश्चित सांगता येत नाही. ठीक आहे, लक्षात आलं. असे कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन विचारणार नाही तुम्हाला की वास्तव्याचा निश्चित कालखंड सांगता येईल का, नाही सांगता येणार. मग आतापर्यंत आपण जेवढं बघितलं, इथं तुम्हाला काय करायचंय, ज्या नद्यांच्या काठी उत्खनन झालेलं आहे, जिथं अवशेष सापडले, त्या नद्यांची नावं लक्षात ठेवायची. बरोबर. इतक्या सुंदर पद्धतीने पुस्तक तुम्ही कंप्लीट करू शकता. त्याच्यानंतर येतो ताम्रपाषाण युग. राज्यसेवेचे पेपर काढा, ताम्रपाषाण युगावरती आयोगाचे क्वेश्चन आहेत. ताम्रपाषाण युग म्हणजे काय, ज्या काळामध्ये मनुष्य दगडांच्या हत्यारांच्या जोडीने तांब्याची हत्यारे वापरू लागला, तो कालखंड म्हणजे ताम्रपाषाण युग. ठीक आहे. ओके, लक्षात आलं. तर मानवाला सर्वप्रथम तांबे या धातूचा शोध लागला. लक्षात घ्या, सगळ्यात आधी मानवाला तांबे या धातूचा शोध लागला. धातूचे हत्यारे बनवण्यास सोपी, वापरण्यास सोयीस्कर आणि अधिक टिकाऊ असल्याने धातूचा शोध लागल्यावर माणसानं काय केलं, धातूची हत्यारं वापरायला चालू केली. तर इथं क्वेश्चन काय येऊ शकतो तुम्हाला की कोणत्या काळामध्ये, लक्षात घ्या, कोणत्या काळामध्ये मनुष्य दगडांच्या हत्यारांच्या जोडीने तांब्याची हत्यारे वापरू लागला, तर ताम्रपाषाण युग. सिंपल आहे. बरोबर. सगळ्यात आधी कशाचा शोध लागला, तांब्याचा शोध लागला, आणि ऑलरेडी याच्यावरती आयोगाने क्वेश्चन विचारलाय तुम्हाला. लक्षात आलं. क्लिअर. त्याच्यानंतर तुम्हाला क्वेश्चन काय बनवू शकतो की तथापि तांब्याचा शोध लागला तरी सुरुवातीच्या काळात धातू, याच्यावरती पण क्वेश्चन विचारलाय. क्वेश्चन पेपर काढून बघा. धातू पुरेशा प्रमाणात उपलब्ध नव्हता, त्याच्यामुळे मानवानं तांब्याचा शोध लागून सुद्धा दगडी हत्यारांचा वापर करणं का चालू ठेवलं, कारण का जे काही प्रमाण होतं ना त्या धातूचं ते कमी होतं. बरोबर. म्हणून याला फक्त तांब्याचं युग म्हटले का नाही, ताम्र पाषाण युग म्हटलंय. लक्षात आलं. क्लिअर. इतक्या सुंदर पद्धतीने तुम्ही कव्हर करा, आणि हा जो पॉइंट आहे ना, या पॉइंट वरती आयोगाने क्वेश्चन विचारले. ठीक आहे. म्हणून याला ताम्र आणि पाषाण असं युग का म्हटलं जातं हे तुम्हाला इथं क्लिअर झालेलं असेल. एकच रिझन आहे की त्यांना जे तांब होतं ते पुरेशा प्रमाणात उपलब्ध झालं नव्हतं, म्हणून त्यांनी पाषाणाची जी हत्यारे होती ती सुद्धा तिथं कंटिन्यू
केली. ठीक आहे. मग महाराष्ट्रामध्ये हा जो कालखंड होता ताम्रपाषाण युगाचा कालखंड, या ताम्रपाषाण युगाच्या कालखंडाबद्दल आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे जे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. तर बघा, महाराष्ट्रामधला ताम्रपाषाण युगाचा कालखंड पुस्तकामध्ये अशा प्रकारे तुम्हाला इमेज पण दिलेले आहेत. इथं तुम्हाला इच अँड एव्हरी पॉइंट व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. पहिल्यांदा तर तुम्हाला कालखंड कोणता होता त्याच्यावरती क्वेश्चन येतो की बाबा कोणता कालखंड महाराष्ट्रामध्ये ताम्रपाषाण कालखंड होता. तर इसवी सन पूर्व 2000 ते इसवी सन पूर्व 1500 इथं तुमचा क्वेश्चन. ठीक आहे, इथं तुमचा क्वेश्चन. ओके. महाराष्ट्रामध्ये कोणत्या नद्या होत्या ज्या नद्यांच्या खोऱ्यामध्ये मानवाने इथं आपल्याला वसाहती केलेल्या दिसून येतात. बरोबर, अनेक नद्यांच्या खोऱ्यामध्ये महाराष्ट्रामध्ये नाशिक, पैठण, नेवासे, नांदेड, कोल्हापूर, कराड या ठिकाणी जे अवशेष सापडले आहेत ना, तिथून प्राचीन मानवी संस्कृतीच्या विषयी शंकेला जागा राहत नाही. म्हणजे इथं तुम्हाला प्राचीन मानवी संस्कृतीचे पुरावे मिळून येतात. कुठं? नाशिक, पैठण, नेवासे, कराड आणि कोल्हापूर. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं तर जोरवे संस्कृतीवरती पूर्वी पण आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे. जोरवे संस्कृती व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. अजूनही तुम्हाला राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये जोरवे संस्कृतीवरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर इसवी सन 1950 मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर जवळ प्रवरा नदीच्या काठी, लक्षात घ्या, 1950 मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर जवळ प्रवरा नदीच्या काठी असलेल्या जोरवे या गावी केलेल्या उत्खनातून पुरातन काळातील हत्यारे, भांडी ह्या वस्तू मिळून आलेल्या आहेत. तर इथं तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे? 1950 अहमदनगर जिल्हा, प्रवरा नदी. लक्षात आलं? प्रवरा नदी. ठीक आहे. त्याच्यावरून तुम्हाला इथं मानवी संस्कृतीचे अस्तित्व निर्विवादपणे सिद्ध झालेलं दिसून येतं. तर जोरवे संस्कृतीबद्दल हे पॉइंट विचारले जाऊ शकतात. जोरवे असं नाव दिलं या संस्कृतीला. त्यांच्या मते या संस्कृतीचा कालखंड, बघा, जोरवे संस्कृतीचा कालखंड विचारला जाऊ शकतो 1500 ते 800. तर असे काही पॉइंट ऑलरेडी पुस्तकामध्ये हायलाइट करून दिलेले आहेत तुम्हाला. ओके, क्लिअर. याच्या बाहेर क्वेश्चन जातच नाहीत, लक्षात घ्या. त्याच्यानंतर आपल्याला इथं बघा, महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी जोरवे संस्कृतीशी साम्य असलेल्या मानवी वसाहतीचे पुरावे उपलब्ध झालेले आहेत का? झालेले आहेत. बघा, भरपूर ठिकाणी झालेले आहेत. त्याच्यावरून काय लक्षात येतं की इसवी सन पूर्व 1500च्या सुमारास अनेक ठिकाणी मानवाने आपल्या वसाहती स्थापन केल्या होत्या आणि आपल्या सांस्कृतिक विकासाला प्रारंभ केला होता असं ठामपणे इथं म्हणता येतं. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर आपण महाराष्ट्र नावाचा मागोवा इथं बघूया. तर इथंपर्यंत तुम्हाला क्वेश्चन समजले. इथं कालखंड तुम्हाला लक्षात ठेवायचे. कोणत्या कालखंडामध्ये ताम्रपाषाण युग बघायला तुम्हाला मिळतं? जस्ट एक मिनिट थांबा. तर जे जे तुम्हाला इथं सांगितलंय तेवढं तुम्ही इथं व्यवस्थित लक्षात ठेवा. महाराष्ट्र नावाचा मागोवा. बघा, आता इथं जर आपण बघितलं तर इथं तुम्हाला हे जे महाराष्ट्र नाव आहे ना आपल्या राज्याचं, याच्याबद्दल दंडकारण्य आणि दक्षिणापथ जर नवीन काही आयोगाला विचारायचं असेल तर हे विचारलं जाऊ शकतं की प्राचीन काळी महाराष्ट्राची भूमी डॅश डॅश या नावाने ओळखली जात होती. तर प्राचीन काळी महाराष्ट्राची भूमी दंडकारण्य या नावाने ओळखली जात होती. कुठल्याही पुस्तकामध्ये इतकी डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल मिळणार नाही. आणि तिला दक्षिणापथ असं पण म्हटलं जात होतं. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, लक्षात घ्या. ठीक आहे. ओके. सामान्यतः विंध्य पर्वताच्या उत्तरेकडील उत्तर भारताच्या बहुतांश प्रदेशाला आर्यावर्त म्हटलं जात होतं. तर दक्षिणेकडील प्रदेशाला दंडकारण्य म्हटलं जात होतं. ओके, किती सुंदर कंटेंट आहे बघा. कितीही अवघड प्रश्न विचारू द्या आयोगाने, तुमचे मार्क्स इथं जाणार नाहीत. आता दंडकारण्य म्हणजे काय? आपला महाराष्ट्र. बरोबर. मग या दंडकारण्याची जी व्याप्ती आहे ना, तर काही विद्वान काय सांगतात की प्राचीन काळी आजच्या महाराष्ट्राच्या प्रदेशाला दंडकारण्य म्हटलं जात होतं. बरोबर. पण काही अभ्यासक काय म्हणतात माहिती का, की दंडकारण्यात महाराष्ट्राशिवाय आणखी काही प्रदेशाचा पण अंतर्भाव होता. बरोबर. मग आता याच्यामध्ये तुम्हाला जे पांगारकर यांचं मत आहे ना, ते पांगारकर यांचं मत एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतं. खूपच डिफिकल्ट क्वेश्चन आले तर विचारलं जाऊ शकतं. बघा, पांगारकर काय म्हणतात
की महाराष्ट्र व कर्नाटक हा जो दोघांचा प्रदेश होता तो होता दंडकारण्य. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की दंडकारण्यामध्ये खालीलपैकी कोणत्या दोन राज्यांचा समावेश होता, बरोबर. तर पांगारकर यांचं मत लक्षात ठेवा. त्याच्यानंतर काही अभ्यासक काय म्हणतात की प्राचीन काळी विंध्य पर्वताच्या दक्षिणेला असलेल्या संपूर्ण प्रदेशालाच दक्षिणापथ म्हटलं जात होतं. ओके, क्लिअर. तर अशा पद्धतीनं महाराष्ट्र नावाचा मागोवा जर तुम्ही घेतला तर इथं दंडकारण्य आणि दक्षिणापथ हे दोन्ही पॉइंट जे आहेत ना, हे दोन्ही पॉइंट तुम्हाला व्यवस्थित इथं माहित असले पाहिजेत. त्याच्यानंतर रठ्ठ, महारठ्ठ आणि राष्ट्रिक. बघा, काही संशोधकांनी असं मत मांडलं आहे की इसवी सन पूर्व 8वं शतक ते 6वं शतक इथं आर्यांच्या काही टोळ्या ज्या आहेत ना, त्या आर्यांच्या काही टोळ्यांनी विंध्य पर्वत ओलांडून दंडकारण्यामध्ये प्रवेश केला आणि हे आर्य आणि तेथील पूर्वीचे रहिवासी यांच्यामध्ये वंशसंकर झाला असण्याची शक्यता इथं सांगितलेली दिसते. म्हणजे एक्झाम मध्ये दंडकारण्य, दक्षिणापथ आणि आर्याव्रत याचा जर उल्लेख आला तर तुम्हाला ही सगळी हिस्ट्री तिथं माहित असली पाहिजे, बरोबर. अशा प्रकारे महाराष्ट्राच्या प्रदेशामध्ये स्थायिक झालेले लोक रट्ट, महारट्ट, राष्ट्रिक अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखले जात होते. एवढी डिटेल इन्फॉर्मेशन कुठे मिळेल का आपल्याला? अजिबात नाही, बरोबर. क्लिअर. आता इथं खूप छान असं एक मुद्दा कंप्लीट करून दिलेला आहे पुस्तकामध्ये, जसं की काही विचारवंतांची मतं दिलेत बघा. खूप खूप जास्त महत्वाचं आहे. महामहोपाध्याय पांडुरंग वामन काने, महान राष्ट्र ते महान राष्ट्र, महाराष्ट्र, महारांचे राष्ट्र ते महाराष्ट्र, जॉन विल्स आणि केतकर यांचं पण इथं मत दिलेलं आहे. तर बघा, काने काय म्हणतात की महाराष्ट्राच्या प्रदेशाला इसवी पूर्व 3ऱ्या शतकापासून महाराष्ट्र हे नाव रूढ झालं. त्याच्यानंतर काने यांच्या मतानुसार महाराष्ट्र हे नाव वंशावरून किंवा जातीवरून पडलेलं आहे का? नाही, तर देशाच्या विस्तारावरून पडलंय, बरोबर. त्याच्यानंतर महारांचं राष्ट्र ते महाराष्ट्र, मोल्सवर्थ यांच्या मते जोड्या नावामध्ये सुद्धा हे विचारलं जाऊ शकतं, मोल्सवर्थ, ठीक आहे. तर त्यांच्या मते की महारांची वस्ती होती म्हणून महाराष्ट्र. जॉन विल्सन यांनी पण इथं जी उपपत्ती आहे त्याच्याशी संमती दर्शवली आहे. सहस्त्रबुद्धे म्हणतात की प्राचीन काळी महार हा शब्द एखाद्या जमातीचं नाव म्हणून रूढ असल्याचा कोणताही पुरावा नाही, म्हणून महार या नावावरून महाराष्ट्र, बरोबर. त्याच्यानंतर मरहट्ट, तर शंभा जोशी म्हणतात की महाराष्ट्रामध्ये पूर्वी हट्टी किंवा हाट लोकांची वस्ती होती, बरोबर. म्हणून इथं महाराष्ट्र असा हाट लोकांचा झाडीयुक्त देश, ओके, असं त्यांनी इथं मत मांडलेलं आहे. त्याच्यानंतर काही अभ्यासकांनी मरहट्ट शब्दाचा प्रयोग केलेला दिसतो. भांडारकर म्हणतात की या प्रदेशातील लोक पूर्वी रठ्ठ या नावाने ओळखले जात होते म्हणून याला महाराष्ट्र असं नाव पडलं. लक्षात आलं. तर अशा प्रकारे भरपूर जे विचारवंत आहेत ना त्यांची इथं तुम्हाला मतं दिलेली आहेत, जसं की चिंतामणराव वैद्य असतील. त्याच्यानंतर काही संशोधकांनी मत प्रदर्शन जे केलेलं आहे की महाराष्ट्र जी उत्पत्ती आहे, महाराष्ट्राची उत्पत्ती, वेगवेगळी मतं मांडलेली आहेत, बरोबर. पण याच्यामध्ये जे काही महत्वाचे विचारवंत आहेत ना त्याच्यावरती तुम्हाला अगदीच डिफिकल्ट लेवलचा क्वेश्चन पडला तर इथं कंटेंट हे विचारलं जाऊ शकतं, ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर मराठी भाषा लक्षात घ्या. बघा, तर विवेक सिंधूवरती क्वेश्चन तुम्हाला विचारला, डायरेक्ट टू द पॉइंट मी जाते. विवेक सिंधू जे आयोगाने विचारले पुस्तकामध्ये हायलाइट केले. मराठीचा आद्य ग्रंथ मुकुंदराज 1188, दोन्ही पॉइंट आयोगाने विचारलेले आहेत. त्याच्यानंतर महाराष्ट्री प्राकृत याच्यामध्ये तुम्हाला 4थ्या शतकापासून महाराष्ट्री प्राकृत भाषा या ठिकाणी बोलली जात होती, हे तुम्ही लक्षात ठेवा. कधी विचारलेलं नाहीये, बरोबर. गाहा सप्तसई किंवा गाथा सप्तशती, सातवाहन राजा याच्याबद्दल पण आयोगाने पूर्वी प्रश्न विचारलेला आहे. सातवाहन राजे जे होते त्यांचे अनेक शिलालेख याच भाषेमध्ये आहेत, लक्षात ठेवा, ठीक आहे, ओके, क्लिअर. तर 19व्या शतकाचा जो महाराष्ट्र आहे तो हा जो टॉपिक आहे हा टॉपिक आपला इथं संपतो, लक्षात घ्या, ठीक आहे.
19व्या शतकाचा महाराष्ट्र. तर तुमच्या लक्षात आलं 19व्या शतकाचा महाराष्ट्र हा जो पहिला टॉपिक आहे, या पहिल्या टॉपिक मध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे. ओके, क्लिअर. मोस्टली इथं इसवी सन आहे जे लक्षात ठेवावे लागतील. ताम्रपाषाण संस्कृतीमध्ये तुम्हाला नद्यांची नावं वगैरे लक्षात ठेवावी लागतील, बरोबर. बाकी इथे जास्त काही तुम्हाला लक्षात ठेवण्यासारखं नाही. फक्त तुम्हाला महाराष्ट्र शब्दाची व्युत्पत्ती आणि जिथं विचारवंतांची मत आहे ते थोडंसं व्हॅल्यू ऍडिशनल म्हणून लक्षात ठेवावं लागेल. पुढे जाऊन मेन्सला पण याचा फायदा तुम्हाला होऊन जाईल. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बघा पुढचा आपला 2 नंबरचा टॉपिक येतो महाराष्ट्रामध्ये इंग्रजी सत्तेची स्थापना. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. महाराष्ट्रामध्ये इंग्रजी सत्तेची स्थापना. अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही स्टडी कराल तेव्हा विचार करा की इथं काहीही आपलं स्किप होणार नाहीये, बरोबर. भारतामध्ये इंग्रजांचा चंचू प्रवेश. भारतामध्ये इंग्रजी राज्याची स्थापना व्हायला कारणीभूत ईस्ट इंडिया कंपनी होती हे आपल्याला माहिती आहे. इंग्लंडची राणी एलिझाबेथ, बरोबर, तिनं जी काही परमिशन दिली होती 31 डिसेंबर 1600, ज्याला आपण सनद म्हणतो. परमिशनलाच काय म्हटलं जातं, सॉरी सनद म्हटलं जातं, बरोबर. इथपर्यंत आपल्याला सगळं माहिती आहे, बरोबर. मग इथं आपल्याला भारतात इंग्रजी सत्तेची जी स्थापना झालेली आहे त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला काय लक्षात ठेवतो, सुरुवातीला आपण प्लासीची लढाई लक्षात ठेवतो, बरोबर. 23 जून 1757 डेट लक्षात ठेवावे लागतील तुम्हाला. प्लासीची लढाई कोणाविरुद्ध झाली, कोणाच्या काळामध्ये झाली, जसं की रॉबर्ट क्लाइव्ह असेल, बरोबर. कोणाचा पराभव झाला आणि प्लासीच्या लढाईने काय घडलं तर भारतामध्ये इंग्रजी सत्तेचा पाया घातला गेला. कॉमन कंटेंट एक्झाम मध्ये आता विचारत नाही. त्याच्यानंतर फक्त सिक्वेन्स लक्षात ठेवा. वॉन्दिवॉसची लढाई कधी झाली, 22 जानेवारी 1760. पूर्व आणि उत्तर भारतातील राजकारणात इंग्रज आपला जम बसवण्यासाठी इथं जे काही त्यांचं वर्चस्व होतं त्याच्यामध्ये संघर्ष झाला आणि ही लढाई इथं झाली. त्याची परिणती कशामध्ये झाली, 3 कर्नाटक युद्धामध्ये झाली, बरोबर. म्हणजे वॉन्दिवॉसच्या लढाईनं काय झालं, 3ऱ्या कर्नाटक युद्धाची समाप्ती झाली. तुम्हाला एकतर जोड्यालावामध्ये विचारतील एकत्र सगळं, किंवा वॉन्दिवॉसची लढाई, 3रं कर्नाटक युद्ध हे तुम्हाला विचारलं जाऊ शकेल. सर आयवर कूट यांचं नेतृत्व असेल किंवा लढाई आणि नेतृत्व विचारतील, बरोबर. कुणाचा पराभव झाला असं विचारलं जाऊ शकतं, पण ते तुम्हाला 3 लाइनर 4 लाइनर मध्ये विचारतील, ठीक आहे. किंवा वॉन्दिवॉसच्या लढाईनं काय झालं, वॉन्दिवॉसच्या लढाईतील विजयानं दक्षिण भारतातील राजकारणावर इंग्रजांची पकड मजबूत बसते. प्लासीच्या लढाईबद्दल आता विचारणार नाहीत तुम्हाला, इंग्रजी सत्तेचा पाया घातला का, बरोबर. आणि फ्रेंचाच्या राज्य स्थापनेच्या आकांक्षा ज्या होत्या त्या वॉन्दिवॉसच्या लढाईनं संपुष्टात आल्या. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर सिक्वेन्स लक्षात ठेवा. प्लासीची लढाई, वॉन्दिवॉसची लढाई, कर्नाटक युद्ध, हा जो सिक्वेन्स आहे हा सिक्वेन्स तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवावा लागेल. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर तुम्हाला इथं बक्सारची लढाई, ठीक आहे, ओके, अगदी बेसिक आहे. फक्त डेट, नवीन विद्यार्थ्यांना डेट आणि सिक्वेन्स लक्षात ठेवावा लागतो. 22 ऑक्टोबर 1764 ला जी बक्सारची लढाई झाली कोणामध्ये झाली हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. शुजा उद्दौला, मीर कासिम, शाह आलम, बरोबर. ओके, कोणी कुणाचा पराभव केला आणि बक्सारच्या लढाईने काय झालं, इंग्रजी सत्तेचा पाया मजबूत झाला. इथपर्यंत तुम्हाला स्पेशली महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सफिशियंट आहे. ओके, तेवढंच पुस्तकामध्ये तुम्हाला दिलेलं आहे. त्याच्यानंतर मराठ्यांबाबत इंग्रजांचं धोरण काय होतं बघा. तर इथं जर बघितलं तर 18व्या शतकाच्या मध्यापासून लक्षात घ्या, ईस्ट इंडिया कंपनीनं पूर्व, उत्तर आणि दक्षिण भारतातील राजकारणामध्ये आपले पाय रोवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले असले तरी मराठा सत्तेशी उघड संघर्ष न करता, म्हणजे उघडपणे संघर्ष नाही केला. इंग्रजांचं धोरण लक्षात ठेवा, उघडपणे संघर्ष नाही केला. मग काय केलं त्यांनी बघा, मराठ्यांबाबत सबुरीची कारणं जर आपण इथं बघितली तर इंग्रज मराठा सत्तेच्या संदर्भात सबुरीचं धोरण स्वीकारण्याचं कारण काय होतं, का बरं इंग्रजांनी इथं उघडपणे संघर्ष नाही केला. कारण 18व्या शतकामध्ये जर तुम्ही बघितलं तर मराठ्यांची सत्ता ही भारतातील सर्वात बलाढ्य राजकीय सत्ता होती, बरोबर. पानिपतच्या 3ऱ्या युद्धामध्ये पहिलं तर रिझन होतं बलाढ्य सत्ता होती, दुसरं रिझन होतं की पानिपतचं जे 3रं युद्ध झालं होतं त्याच्या पराभवानंतर सुद्धा भारतातील सर्वात प्रबळ राजकीय सत्ता हे
मराठी सत्तेचं स्थान कायम राहिलं होतं, बरोबर. मराठ्यांचं लष्करी सामर्थ्य इंग्रजांच्या लष्करी सामर्थ्यापेक्षा कितीतरी अधिक होतं. विचार करा, पेशव्यांसह सगळ्या मराठा सरदारांची शक्ती आपणास भारी ठरेल याची इंग्रजांना जाणीव होती. ओके, बरोबर. आणि मराठ्यांविरुद्ध संघर्षात आपला पराभव झाल्यास भारतामध्ये स्थापना करण्याचं उद्दिष्ट त्यांचं इथं राहणार नव्हतं किंवा याच्यावर पाणी फिरणार होतं. किती हुशार होते इंग्रज बघा, इतकी मराठी सत्ता आपली म्हणजे उत्कृष्ट होती. लक्षात घ्या, इंग्रज पण इथे काहीच नव्हते मराठी सत्तेपुढे. ओके, क्लिअर. तर अशा पद्धतीनं इंग्रजांचं धोरण तुम्हाला इथे लक्षात ठेवावं लागेल. मग इंग्रजांच्या लक्षात घ्या, मराठ्यांच्या राजकारणात त्यांनी हस्तक्षेप करायला कशी सुरुवात केली बघा, ही सगळी माहिती त्यांना होती. मग त्यांनी आपल्या मराठ्यांमध्ये जो अंतर्गत संघर्ष होता ना त्याचा लाभ मिळवण्याचा प्रयत्न केला, बरोबर. ओके, हा. मग इथे काय झालं, पेशवे घराण्यातील जी दुही होती ना त्याचा इंग्रजांनी फायदा घेतला आणि मग इथून पुढे तुम्हाला पेशव्यांचा जो इतिहास आहे ना तो पेशव्यांचा इतिहास इथं आपल्याला व्यवस्थित अभ्यासावा लागतो. चला बघा, रघुनाथराव इंग्रजांच्या आश्रयाला. आता हा जो भाग आहे हा भाग तुम्हाला एक्झाम मध्ये जास्त विचारत नाहीत, करू पण नका, ठीक आहे. मग काय विचारतात तुम्हाला, विचारतात इंग्रज मराठा जे पहिलं युद्ध झालं होतं त्या युद्धाची डेट तुम्ही लक्षात घ्या, 1775 1782. याच्यामध्ये तुम्हाला आता तुम्ही म्हणाल की मॅडम इंग्रज मराठा युद्ध असा कधी आम्हाला क्वेश्चन एक्झाम मध्ये दिसला नाही, पण सुरतचा तह, पुरंदरचा तह, वडगावचा तह, सालबाईचा तह याच्यावरती आयोग क्वेश्चन विचारतो. कधी क्वेश्चन तुम्हाला त्या तहामध्ये ज्या काही गोष्टी मान्य केलेल्या आहेत त्याच्यावरती विचारला जाऊ शकेल. कधी क्वेश्चन तुम्हाला ते तह आणि लढाई जोडा लावाचा क्वेश्चन असू शकेल. कधी एका बाजूला तह दिले जातील, एका बाजूला त्याच्या डेट दिल्या जातील. अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. आणि हे जे तह आहेत कोणामध्ये झाले, कोणी मान्य केले, कोणी रद्द केले, का केले, हे सगळं तुम्हाला माहित पाहिजे. म्हणजे संचालक मंडळ असेल, ईस्ट इंडिया कंपनीचा रोल असेल, हा सगळा तुम्हाला इथं माहित असला पाहिजे. आता पहिला तह जो येतो तो सुरतचा तह आहे, बरोबर. सुरतचा तह जर तुम्हाला समजला तर पुढे तुम्हाला पुरंदरचा तह समजतो, बरोबर. पुढे तुम्हाला आरासची लढाई समजते, तळेगावची लढाई समजते. आता सुरतचा तह जो आहे तो पहिल्यांदा तुम्हाला डेट माहित पाहिजे, 6 मार्च 1775. कोणामध्ये झाला हा तह, इंग्रज आणि पेशव्यांमध्ये झाला. आता पेशवे जे होते यांच्यामध्ये गृहकलह होता. मग या गृहकलहाचा लाभ कोण उठवणार, इंग्रज उठवणार ऑब्विसली, बरोबर. मग लाभ उठवण्यासाठी इंग्रजांनी काय केलं, इथं रघुनाथरावाचा पक्ष घेतलेला आपल्याला दिसून येतं, बरोबर. मग इंग्रजी फौज जी होती ना, आता इथं जर बघितलं 6 मार्च 1775 मध्ये सुरतचा तह केला. आता इथं रघुनाथरावाची बाजू घेतली म्हटल्यानंतर इथं काय ठरेल, काही गोष्टी रघुनाथराव इंग्रजांसाठी मान्य करतील, इंग्रज रघुनाथरावांसाठी मान्य करतील, त्या तुम्हाला लक्षात पाहिजे. की साष्टी बेट लक्षात घ्या, साष्टी बेट आणि वसईचं बंदर हे इंग्रजांना देण्याचं रघुनाथरावांनी मान्य केलं. इंग्रजांनी रघुनाथरावांना लष्करी मदत देण्याचं मान्य केलं. ओके, त्या दोन गोष्टी तुम्हाला इथे लक्षात ठेवायच्या. सुरतच्या तहामध्ये जास्तीत जास्त या दोन गोष्टी डेट तुम्ही लक्षात ठेवा, ठीक आहे. त्याच्यानंतर आरासची लढाई का होती लक्षात घ्या, बरोबर. का सुरतेच्या तहानंतर इंग्रजांनी साष्टी बेट प्रथम आपल्या ताब्यात घेतलं. त्यानंतर इंग्रजी फौज जी होती ती इंग्रजी फौज आणि मराठा सैन्य यांची आरास या ठिकाणी लढाई झाली. कधी लढाई झाली तेही लक्षात ठेवा. आणि इथं पराभव कोणाचा झाला, मराठ्यांचा झाला, हेही लक्षात ठेवा, 1775. त्याच्यानंतर होतो पुरंदरचा, त्याच्यानंतर तुम्हाला सुरतेच्या तहामध्ये जो काही मेन मुद्दा आहे की बाबा मुंबई कौन्सिलनं सुरतेच्या तहाला बरोबर परमिशन दिली होती, पण पुढे जो बंगालचा गव्हर्नर होता त्यानं काय केलं, बंगाल कौन्सिलनं हा तह कॅन्सल केला, रद्द केला. त्याच्यामुळे पुढे पुरंदरचा तह आला जो 1 मार्च 1776. डेट बघा 1776. इथे जर तुम्ही बघितलं तर गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग आणि नाना फडणवीस यांच्याशी 1 मार्च 1776 मध्ये नवा तह झाला, बरोबर, पुरंदरचा तह. इथे काय ठरलं, इथं ठरलं की साष्टी बेट इंग्रजांकडे ठेवण्यास मराठ्यांनी पुन्हा मान्यता दिली, बरोबर. पण इथं महत्वाचं काय ठरलं माहिती का, इथं महत्वाचं हे ठरलं की रघुनाथरावाला मदत नाकारली, ठीक आहे, सॉरी हा बरोबर आहे, पेशवे पदासाठी रघुनाथरावाला जी मदत द्यायची होती ती मदत इथं नाकारली गेली, हे लक्षात ठेवा. मग आपण पाठीमागं बघितलं होतं की सुरतचा तह रद्द केला,
बंगालच्या गव्हर्नरच्या अंडर जी काउन्सिल होती त्यांनी रद्द केला, पण कंपनी जी होती ईस्ट इंडिया कंपनी यांनी सुरत तहाला मान्यता दिली, परिणामी पुरंदरचा तह रद्दबातल झाला. ओके, मग अगेन पुढे तुम्हाला इंग्रजांचं मराठ्यांविरुद्ध युद्ध दिसून येतं. इथं तुम्हाला कंपनीच्या संचालक मंडळाने ही जी सुरत तहाला मान्यता दिली होती, त्याच्यामुळे वॉरेन हेस्टिंग यानं काय केलं, मुंबईच्या इंग्रजांना रघुनाथरावाला पेशवेपदी बसवण्यासाठी मराठ्यांविरुद्ध युद्ध सुरू करण्याचा आदेश दिला. आणि हेच तुम्हाला तळेगावची लढाई विचारली जाते की वॉरेन हेस्टिंगच्या आदेशानुसार मुंबईच्या इंग्रजांनी 7 डिसेंबर 1778 रोजी पुण्यावर आक्रमण केलं. पण इथे काय झालं, तुकोजी होळकर आणि महाजी शिंदे यांचं नेतृत्व खंबीर होतं आणि इथं जर आपण बघितलं तर मराठा फौजेने तळेगावच्या लढाईमध्ये जोरदार इथं पराभव केलेला आपल्याला दिसून येतं. ठीक आहे, त्याच्यानंतर होते वडगावचा तह 18 जानेवारी 1779 वडगावचा तह लक्षात घ्या. तर या तहा अन्वये वडगावच्या तहा अन्वये काय झालं, 1773 पासून जिंकलेला मराठ्यांचा प्रदेश मराठ्यांना परत देण्याचं मान्य केलं गेलं. बरोबर, रघुनाथरावाला कसलीही मदत न करण्याचं इथं मान्य केलं. पण पुढे हेस्टिंगने हा तह फेटाळला. ओके, लक्षात घ्या, वॉरेन हेस्टिंगने हा तह फेटाळला आणि मराठ्यांशी लढण्यासाठी त्याने कोलकात्याहून कर्नल गोडार्ड, तर या कर्नल गोडार्ड वरती पण आयोगाने क्वेश्चन विचारलेले आहेत. कर्नल गोडार्ड याच्या नेतृत्वाखाली सुसज्ज फौज रवाना केली, लक्षात घ्या. आणि इथं झालं काय, पण गोडार्डचा पराभव झाला. तो आपल्या फौजेनिशी कोलकात्यावरून निघाला आणि प्रथम त्याने मराठ्यांच्या ताब्यातली अहमदाबाद आणि वसई ही शहरं जिंकून घेतली. त्याच्यानंतर बोरघाट मार्गे तो पुण्याला निघाला, पण खंडाळा या ठिकाणी काय झालं, गोडार्डच्या सैन्यावर जोरदार प्रतिहत झाला आणि त्याचा तिथं पराभव झाला. याच्यानंतर होतो सालबाईचा तह. जस्ट एक मिनिट थांबा. ओके, याच्यानंतर होतो सालबाईचा तह 17 मे 1782. हे सगळं तुम्हाला एक्सप्लेन करण्याचं रिझन मी सांगते की हे जे सगळे तह आहेत, हे जे सगळे युद्ध झालेले आहेत, हे तुम्हाला डिटेल माहित पाहिजे. तुम्ही मधूनच काही वाचलं, तुम्ही मधूनच एखाद्या नोट्स वाचताय, त्याच्यामध्ये फक्त सालबाईचा तह आहे, तर तुम्हाला हिस्ट्री कधीच समजणार नाही. लक्षात घ्या, त्याच्यामुळे हिस्ट्री व्यवस्थित तुम्ही करा. ठीक आहे, तर सालबाईचा तह कोणामध्ये झाला, इंग्रज आणि मराठे यांच्यामध्ये झाला. पहिल्या इंग्रज मराठा युद्धाचा शेवट झाला. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. खालीलपैकी कोणत्या तहाने पहिल्या इंग्रज मराठा युद्धाचा शेवट झाला? ऑप्शन मध्ये सुरतचा तह, पुरंदरचा तह, सालबाईचा तह, वडगावचा तह, हे चारही ऑप्शन तुम्हाला असतील. तुम्हाला माहित पाहिजे की सालबाईच्या तहानं एंड झाला होता. बरोबर, ओके. हे जे युद्ध होतं 7 वर्ष चाललं होतं पहिलं युद्ध, आणि पुरंदरच्या तहानंतर इंग्रजांनी मराठ्यांचा जो प्रदेश जिंकला होता तो मराठ्यांना परत देण्याचं सालबाईच्या तहाने मान्य करण्यात आलं. साष्टी, एलिफंटा, कारंजा आणि हॉक ही जी बेट आहेत ना, ही बेट इंग्रजांकडेच राहिली. हेही तुम्हाला इथं व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. अशा पद्धतीनं अतिशय दर्जेदार असं कंटेंट तुम्हाला इथं पुस्तकामध्ये मिळून जातं. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला, तर अशा पद्धतीनं हे 2 टॉपिक थोडक्यात मी तुम्हाला पुस्तकामध्ये एक्सप्लेन केलेले आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला आपलं हे जे पुस्तक आहे, या पुस्तकामध्ये काही समित्या, आयोग, अहवाल कशा पद्धतीने दिलेले आहेत तेही आपण इथं बघूया. थोडक्यात तुम्हाला इथं आपण जे आपले समाज सुधारक होऊन गेले त्या समाज सुधारकांबद्दलचं कंटेंट पुस्तकामध्ये कसं कव्हर केले ते आपण बघूया. जसं की इथं बघा तुम्हाला वृत्तपत्रे, ठीक आहे, वृत्तपत्रे किंवा मासिके यांच्याबद्दलचा एक टॉपिक आपण बघितला होता. तर अशा पद्धतीने पुस्तकामध्ये कव्हर केलंय आणि याच्यावरती तुमची तलाठी भरती परीक्षा असू द्या, ग्रामसेवक असू द्या, वनरक्षक असू द्या, कंबाईन गट ब, गट क, राज्यसेवा, सगळीकडे या कंटेंट वरती क्वेश्चन विचारले जातात. जसं की विचार लहरी हे जे मासिक आहे, या मासिकाबद्दल तुम्हाला स्थापना वर्ष विचारतील, संपादक विचारतील आणि त्याचं मुख्य वैशिष्ट्य विचारतील. तर पुस्तकामध्ये खूप सुंदर दिलेलं आहे. पुस्तकामध्ये तुम्हाला व्यवस्थित मांडणी करून मिळते. जसं की विचार लहरी स्थापना वर्ष आहे 1852, संपादक आहेत कृष्णशास्त्री चिपळूणकर. हे मासिक होतं का पाक्षिक होतं का साप्ताहिक होतं? तर मासिक होतं. कुठून सुरू झालं? पुणे येथून सुरू झालं. कशासाठी सुरू झालं?
ख्रिस्ती वृत्तपत्रांनी हिंदू धर्माच्या विरोधात चालवलेल्या अप्रचाराचा प्रतिवाद करण्यासाठी विचार लहरी सुरू करण्यात आले. तर पहिला क्वेश्चन कशासाठी, दुसरं मासिक होतं का, तिसरं कुठून सुरू झालं, चौथं कोणी सुरू केलं आणि पाचवं स्थापना वर्ष. तर एवढ्या कंटेंट मधून तुमचे 5 क्वेश्चन इथे प्रिपेअर होतात. 5 क्वेश्चन लक्षात घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर धूमकेतू, धूमकेतूवरती ऑलरेडी क्वेश्चन आयोगाने विचारलाय. धूमकेतू आणि ज्ञानदर्शन, स्थापना वर्ष आहे 1853. संपादक आहेत भाऊ महाजन. तर भाऊ महाजन यांनी समाज प्रबोधन घडवून आणण्यासाठी, कशासाठी, आता सध्या हा ट्रेंड नवीन आहे की कशासाठी स्थापन केलं, बरोबर. 1853 मध्ये धूमकेतू साप्ताहिक होतं. 1853 डेट आहे. ज्ञानदर्शन त्रैमासिक होतं. ठीक आहे. तर साप्ताहिक आणि त्रैमासिक, धूमकेतू साप्ताहिक, ज्ञानदर्शन त्रैमासिक, हे दोन्ही जी काही इथं वृत्तपत्र आहेत किंवा मासिक आहेत, मासिक म्हणता येत नाही आपण, साप्ताहिक आणि त्रैमासिक हे कोणी स्थापन केलं, भाऊ महाजन यांनी स्थापन केलं. ठीक आहे. इंदुप्रकाश, इंदुप्रकाश वरती पाठीमागे राज्यसेवेला क्वेश्चन येऊन गेलेला आहे. फक्त पुस्तकामधली मांडणी तुम्ही बघा, तुमच्यासाठी किती साधी सोपी सोयीस्कर मांडणी आहे. स्थापना वर्ष आहे 1862. संपादक आहेत विष्णू शास्त्री पंडित. इंदुप्रकाशची स्थापना का केली यांनी, समाज प्रबोधन करणे, समाज सुधारणेचा पुरस्कार, वृत्तपत्र होतं, मराठी होतं, साप्ताहिकाच्या स्वरूपामध्ये प्रकाशित केलं जात होतं. त्या काळामध्ये बालविवाह, केशवपन, जरटकुमारी विवाह, जातीभेद या ज्या प्रथा होत्या ना, या प्रथांविरुद्ध लोकांमध्ये जागृती घडवून आणण्यासाठी, स्त्री शिक्षण, विधवा पुनर्विवाह, हे जे सुधारणा करण्यासाठी बहुमोल कार्य विष्णू शास्त्री पंडितांनी केलं. जस्ट एक मिनिट थांबा. ठीक आहे. तर बघा, कुठल्या समाज सुधारकांनी कोणत्या क्षेत्रामध्ये जास्त कार्य केलेलं आहे हेही अलीकडे तुम्हाला विचारलं जात आहे. त्याच्यानंतर शाला पत्रक, नवीन नवीन कंटेंट तुम्हाला मिळत आहे. स्थापना वर्ष आहे 1865. कृष्णशास्त्री चिपळूणकर. अरुणोदय 1866. संपादक काशीनाथ विष्णू फडके. निबंधमालावरती क्वेश्चन आलेला आहे 1874. विष्णू शास्त्री चिपळूणकर. निबंधमाला राष्ट्रीय विचारांचा प्रचार करण्यासाठी. दीनबंधूवरती क्वेश्चन आलेला आहे कृष्णराव भालेकर. खूप सुंदर अशा पद्धतीने तुम्हाला इथं पुस्तकाची मांडणी दिसून येते, लक्षात घ्या. त्याच्यानंतर महात्मा फुलेंनी सुरू केलेल्या सत्यशोधक चळवळीचं मुखपत्र म्हणून दीनबंधूचा उल्लेख, आपण बऱ्याच एक्झाम मध्ये दीनबंधूवरती क्वेश्चन बघितलेत. इथं नारायण मेघाजी लोखंडे हे या काळामध्ये संपादक होते, हेही तुम्हाला विचारलंय. केसरी असेल 1861. टिळक आणि आगरकर. महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनामध्ये केसरीचं महत्व खूप जास्त आहे, लक्षात घ्या. मराठा केसरी ही वृत्तपत्र इंग्रजीमध्ये होती का मराठीमध्ये होती, मग कधी चालू झाली, मग प्रारंभी संपादक कोण होते, नंतर संपादक कोण बनले, राजीनामा कधी दिला, हे सगळं तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं जातं, बरोबर. त्याच्यानंतर सुधारक 1888. गोपाळ गणेश आगरकर. तर वृत्तपत्र आणि ह्यांची जी ग्रंथसंपदा असेल, मासिका असतील, याच्यावरती आयोगाचा भर कायमच राहिलेला आहे आणि इतक्या सुंदर पद्धतीनं कंटेंट तुम्हाला इथं पुस्तकामध्ये मिळून जातं. ठीक आहे. ओके, क्लिअर. तर काही पुस्तकामध्ये डेमो पार्ट्स आपण घेत आहोत. त्याच्यानंतर काळ, काळ करते परांजपे क्वेश्चन आलेला आहे का, आलेला आहे. तुम्ही क्वेश्चन पेपर काढून बघा. स्थापना वर्ष आहे 1898. शिवराम महादेव परांजपे. पण इथं त्यांनी किती जास्त माहिती दिली आहे बघा. हे साप्ताहिक होतं का, कशासाठी सुरू केलं गेलं, बरोबर. तर एवढी सगळी माहिती जर तुम्हाला एकाच पुस्तकामध्ये मिळत असेल तर रिव्हिजनलाही तुम्हाला खूप मोठी मदत होते. याच्यानंतर पुस्तकामध्ये तुम्हाला मराठी वृत्तपत्रांची वैशिष्ट्य दिलेत. समाज प्रबोधन करणं, निर्भीडता असेल, राजकीय जागृती असेल, ध्येयनिष्ठा असेल, अशा पद्धतीने. ठीक आहे. ओके. आणि पुस्तकामध्ये तुम्हाला मराठी वृत्तपत्रे 19व्या शतकातील अशा अतिशय सुंदर पद्धतीने एका चार्ट मध्ये दिलेत. या चार्ट मधून तुमचे 30 ते 40 प्रश्न बनतात. जसं की वृत्तपत्र देतील एका बाजूला स्थापना वर्ष देतील, जोड्या लावा. संपादक देऊ शकतात जसं की दर्पण, दिग्दर्शन, मुंबई अखबार, असे टोटल इथं जर तुम्ही बघितलं तर टोटल 19 वृत्तपत्र अतिशय सुंदर पद्धतीने मांडणी करून दिलेत. 19 वृत्तपत्र, त्या 19 वृत्तपत्रांच्या स्थापना दिनांक, त्या 19 वृत्तपत्रांचे संपादक. ठीक आहे. हे सगळे तुम्हाला इथं दिलेले आहेत. अशी जर प्रिपरेशन तुम्ही केली तर तुम्हाला परीक्षेमध्ये काहीही अवघड जाणार नाही.
रेडी मटेरियल आहे, फक्त तुम्हाला व्यवस्थित अभ्यासायचं आहे. ठीक आहे, ओके. तर इथे जेवढी वृत्तपत्र आहेत, दर्पण, दिग्दर्शन, मुंबई अखबार, प्रभाकर, ज्ञानोदय, इंदू प्रकाश, अरुणोदय, जवळजवळ सगळी आयोगाने विचारलेली आहेत. लक्षात घ्या. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बघा, आपण इंडेक्स मध्ये बघितलं होतं काही समित्या, आयोग, याच्यावरती पण आयोग क्वेश्चन विचारतं. बरोबर. शिक्षणाविषयक ज्या समित्या होत्या याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर कमिटी ऑफ पब्लिक इन्स्ट्रक्शन याच्यावरती कधी आयोगाने क्वेश्चन विचारला नाही, पण चार्ल्स वूडच्या शिक्षण विषयक खलित्यावरती आयोगाने क्वेश्चन विचारलाय, जो 1854 ला आला होता. बरोबर. शिक्षणाचा मॅग्ना कार्टा. भारतीय शिक्षण आयोग, हंटर आयोगावरती आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे. विद्यापीठ कायद्यावरती क्वेश्चन आहे. कलकत्ता विद्यापीठ आयोग, सॅडलर आयोगावरती क्वेश्चन आहे. वूड आणि अबॉट अहवाल विचारू शकतात. वर्धा शिक्षण योजनेवरती आयोगाने कायम क्वेश्चन विचारलेत. सार्जंट अहवालावरती क्वेश्चन आहे. राधाकृष्णन आयोगावरती क्वेश्चन आहे. मुदलियार आयोगावरती क्वेश्चन आहे. कोठारी आयोगावरती क्वेश्चन आहे. ठीक आहे. आणि एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन पुस्तकामध्ये किती जास्त दिली बघा, की हे जे आयोग आहेत त्या आयोगाची कार्य आणि वैशिष्ट्ये पण तुम्हाला दिलेत. म्हणजे पुस्तक अशा पद्धतीने डिझाईन केले की हे सगळे टॉपिक परीक्षेला विचारले जातात आणि काय विचारलं जातं तेवढंच पुस्तकामध्ये तुम्हाला दिलं. लक्षात आलं. व्हॅल्यू ऍडिशनल इन्फॉर्मेशन तुम्हाला येणाऱ्या एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकेल असं कंटेंट इथं ऍड केलेलं आहे. लक्षात आलं. क्लिअर. तर जे विद्यार्थी क्वेश्चन पेपर अनालिसिस करत असतील ना त्यांनाच फक्त लक्षात येईल की बाबा हे किती जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला इथं एक मॉडेल म्हणून 10वा टॉपिक पण दिलेला आहे. 10वा टॉपिक जो आहे त्याच्यानंतर महाराष्ट्रातील शेतकरी चळवळ तुम्हाला करावी लागेल. बघा, अशा पद्धतीने तुम्हाला मुख्यमंत्री त्यांचा कार्यकाळ दिलेला आहे, राजकीय पक्ष पण दिलेले आहे पुस्तकामध्ये. तर हे पुस्तकाचे काही सॅम्पल टॉपिक होते. पुस्तक तुम्ही घ्या आणि हे जे कंटेंट आहे हे कंटेंट तुम्ही सगळं इथून कव्हर करू शकता. ठीक आहे. ओके, क्लिअर. तर आधुनिक महाराष्ट्राचा समग्र इतिहास प्राध्यापक व्ही पाटील सरांचं हे पुस्तक आहे, जे तुमच्या येणाऱ्या प्रत्येक एक्झाम साठी उपयोगी पडू शकेल. ठीक आहे. राज्यसेवा असू द्या, कंबाईन परीक्षा असू द्या, तुमची तलाठी असू द्या, ग्रामसेवक असू द्या, जिथं जिथं महाराष्ट्राचा इतिहास विचारला जातो तिथं तिथं तुम्हाला हे पुस्तक अतिशय उपयोगी पडणार आहे. ठीक आहे. ओके. तर पुस्तकाचा बुक रिव्ह्यू देखील तुम्ही पहा आणि हे जे काही मॉडेल तुम्हाला इथं सेशन दिलेले आहे ते देखील तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. सेशन कसं वाटलं कमेंट करून मला नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे. टेक केअर.